प्रबोधन काळातील पुणे प्रवचन. पहिला उपदेश. ईश्वर सिद्धी विषयक. स्वामी दयानंद सरस्वती यांनी बुधवार पेठेतील भिड्यांची वाड्यात तारीख 4 जुलै 1875 रोजी रात्री 8 वाजता ईश्वर सिद्धी विषयक व्याख्यान दिले. त्याचा सारांश खाली लिहिल्याप्रमाणे आहे. ओम शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्वर्यमा शन्न इंद्रो बृहस्पति शन्नो विष्णुरुरुक्रम. नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम अवतु वक्तारम इत्यादी पाठ स्वामींनी प्रथम म्हटला. ओम हे ईश्वराचे उत्कृष्ट नाव आहे, कारण ह्यात त्याच्या सर्व गुणांचा समावेश होतो. ईश्वराची सिद्धी आधी केली पाहिजे, मग धर्मप्रबंधाचे वर्णन करावे हे योग्य आहे. कारण सती कुड्डे चित्रम या न्यायाने जोपर्यंत ईश्वराची सिद्धी झाली नाही तोपर्यंत धर्मव्याख्यान करण्यास अवकाश नाही. सपर्यगा शुक्रम अकायम स्नाविरम शुद्ध पापविद्धम कवीर्मणीषी परिभुः स्वयंभूर्याता तत्यतो अर्थान. वेदता शाश्वतीभ्यः समाभ्यः. यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 8. न तस्य कार्यं करणञ्च विद्यते न तत्समश्चाभिधिकश्च दृश्यते परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया च. श्वेताशतरूपनिषद अध्याय 6 मंत्र 8. हे वाक्य म्हणून स्वामींनी त्याची व्याख्या केली. मूर्त देवतांना हे गुण लागत नाहीत, म्हणून मूर्तीपूजा निषिद्ध आहे. यावर कोणी अशी शंका घेईल की रावणादिकासारख्या दुष्टांचा पराभव करण्याकरिता व भक्तांची मुक्ती व्हावी म्हणून अवतार घेतला पाहिजे, परंतु सर्वशक्तिमान ईश्वर आहे ह्यावरून अवताराची आवश्यकता दूर होते. कारण इच्छा मात्रे करून रावणाचा नाश तो करू शकतो, तसेच भक्तांना उपासना करण्याकरिता ईश्वराला काही आकार पाहिजे असे लोक म्हणतात, ते बरोबर नाही. कारण शरीरवासी जो जीव तो आकाररहित आहे असे सर्व कबूल करीतात. तसा आकार नसताही आपण एकमेकास ओळखितो व प्रत्यक्ष कधी पाहिले नसताही नुसत्या गुणानुवादाने सद्भावना व पूज्य बुद्धी मनुष्याविषयी ठेवतो, तसे ईश्वराच्या संबंधाने होत नाही हे म्हणणे बरोबर नाही. खेरीज मनाला आकार नाही. मने करून परमेश्वर ग्राह्य आहे, त्याला जडेंद्रिय ग्राह्यता लावणे हे अप्रयोजक आहे. कृष्ण हा भद्रपुरुष होता, त्याचे महाभारतामध्ये चांगले वर्णन केले आहे, परंतु भागवतात त्याला सर्व दोष लावून दुर्गुणांचा वेडेपणा पिकविला. ईश्वर सर्वशक्तिमान आहे. शक्ती म्हणजे काय? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती नव्हे. सर्वशक्तिमान म्हणजे न्याय न सोडता कार्य करण्याची शक्ती हा सर्वशक्तिमानाचा अर्थ आहे. कोणी म्हणतात ईश्वराने आपला पुत्र पापमोचनार्थ पाठविला, कोणी पैगंबर उपदेश करण्याकरिता पाठविला असे म्हणतात. तर असे करण्याचे परमेश्वरास काही अगत्य नाही, कारण तो सर्वशक्तिमान आहे. बल, ज्ञान आणि क्रिया हे शक्तीचे प्रकार आहेत. बल, ज्ञान व क्रिया अनंत असून स्वाभाविक आहेत. ईश्वराला आदी कारण नाही. आदी कारण मानले असता अनवस्था प्रसंग येतो.
निरीश्वरवादाची उत्पत्ती सांख्यशास्त्रावरून झालेली दिसते, परंतु सांख्यकार कपिल मुनी निरीश्वरवादी नव्हते. त्यांच्या सूत्रांचा आधार घेऊन कपिल निरीश्वरवादी होते असे कोणी म्हणतात, परंतु त्यांच्या सूत्रांचा अर्थ बरोबर केला जात नाही. ती सूत्रे ही ईश्वरासिद्धिः मुक्तबद्धोर अन्यतराभावान्नस्तत्सिद्धिः उभयथाप्यसत्करत्वं मुक्तात्मनः प्रशंसा उपासा सिद्धस्य वा. सांख्यदर्शन अध्याय 1 इत्यादी. परंतु सूत्र साहचर्याने विचार केला असता ईश्वर एक आहे, दुसरा ईश्वर नाही असे कपिल मानित होते. कारण पुरुष आहे असा त्यांचा सिद्धांत होता. तो पुरुष सहस्रशीर्षादी सूक्तात वर्णिलेला आहे. त्याच्याच संबंधाने वेदाहमेतं पुरुषं महांतं असे म्हटले आहे. प्रमाणे पुष्कळ प्रकारची आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान व शब्द इत्यादी. निरनिराळे शास्त्रकार प्रमाणांची निरनिराळी संख्या मानितात. मीमांसा शास्त्रकार जैमिनी 2 मानतात. गौतम न्यायशास्त्रकार 8 मानतात. कोणी इतर न्यायशास्त्रकार 4 मानतात. पतंजली योगशास्त्रकार 3 मानतात. सांख्यशास्त्रकार 3 मानतात. वेदांतात 6 प्रमाणे धरली आहेत. परंतु निरनिराळ्या संख्या मानणे हे त्या शास्त्रकारांच्या विषयानुरूप आहे. एकंदर प्रमाणांचा अंतर्भाव करून 3 प्रमाणे अवशिष्ट राहतात: प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द. या 3 प्रमाणांची लापिका करून ईश्वर सिद्धीविषयी प्रयत्न करताना प्रत्यक्षाची लापिका करण्यापूर्वी अनुमानाची लापिका करावी. कारण प्रत्यक्षाचे ज्ञान फार संकोचित आहे व क्षुद्र आहे. एका व्यक्तीच्या इंद्रियद्वारा ज्ञान किती होणार? तेव्हा प्रत्यक्ष एकीकडे ठेवून शास्त्राच्या विषयात अनुमानच प्रमाण विशेष गणिले आहे. व्यवहारातही अनुमान अवश्य आहे. अनुमाना वाचून भविष्यदाचरणाविषयी आमचा जो दृढनिश्चय असतो तो निरर्थक होईल. उद्या सूर्य उगवणार हे प्रत्यक्ष नाही, तथापि याविषयी कोणाचे मनात शंका तिळमात्रही नाही. आता अनुमानाचे 3 प्रकार आहेत: शेषवत, पूर्ववत आणि सामान्यतो दृष्टम. पूर्ववत म्हणजे कारणापासून कार्याचे अनुमान. शेषवत म्हणजे कार्यापासून कारणाचे अनुमान. सामान्यतो दृष्ट म्हणजे ज्याप्रमाणे संसारात व्यवस्था दिसून येते त्यावरून जे अनुमान होते ते. ह्या 3 अनुमानांची लापिका केली असता ईश्वर परमपुरुष सनातन ब्रह्म सर्व पदार्थांचे बीज आहे असे सिद्ध होते. रचनारूपी कार्य दिसते, यावरून कोणी रचना करणारा आहे असे अनुमान होते. पंचभूतांची सृष्टी आपोआप रचिली नाही. कारण व्यवहारात घराचे सामान सिद्ध असल्याने घर जडत नाही हे आपण पाहतो. तोच अनुभव सर्वत्र आहे. खेरीज आपोआप मिश्रण नियमित प्रमाणाने व विशिष्ट कार्य उत्पन्न होण्याच्या सोयीने कधी घडून येत नाही. तेव्हा सृष्टीतील व्यवस्था आपण पाहतो. यास उत्पादक व नियंता असा कोणी श्रेष्ठ पुरुष पाहिजे. आता प्रत्यक्ष प्रमाण ईश्वराचे सिद्धीस लागते काय, अशी कोणास अपेक्षा वाटेल तर विचार असा आहे की प्रत्यक्ष रीतीने गुणाचे ज्ञान होते. गुणाचे अधिकरण जे गुणी द्रव्य त्यांचे ज्ञान प्रत्यक्ष रीतीने होत नाही. तद्वतच ईश्वर संबंधी गुणाचे ज्ञान चेतन व अचेतन सृष्टीद्वारे प्रत्यक्ष होत आहे. यावरून या गुणाचे अधिकरण जो ईश्वर त्याचे ज्ञान होते असे समजावे.
हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. ऋग्वेद. हिरण्यगर्भ म्हणजे शाळीग्राम नव्हे. हिरण्य म्हणजे ज्योती ज्याच्या पोटात आहे तो ज्योतिरूप परमात्मा असा अर्थ आहे. मूर्तीपूजेचा वेडेपणा माजला आहे. यास काय करावे ही जबरदस्ती आहे. मूर्तीपूजेचे अवडंबर जैनांपासून हिंदू लोकांनी घेतले आहे. यत्र नान्यत् पश्यति नान्यत् शृणोति नान्यत् द्विजानाति स भूमा परमात्मा. छांदोग्य उपनिषद अध्याय 7. तो अमृत आहे व तोच सर्वांस उपासना करण्यास योग्य आहे व त्याहून जो निराळा तो सर्व खोटा आहे तो आपला आधार नाही. पहिला उपदेश समाप्त. क्रमशः